नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सरत्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर आणि सरपेट धुळ्यात महात्मा गांधी चौकात मसालायुक्त दुधाचे करण्यात आले वाटप। जुन्या वर्षाला निरोप देताना व नवीन वर्षाचे स्वागत करताना दारू व इतर व्यसनांना प्रतिष्ठा देणारे उन्मादी वातावरण निर्माण केले जाते। या वातावरणाचा विपरीत परिणाम तरुणाईसह बालक कुमार वयोगटावर होत असून व्यसनांकडे ओढ निर्माण होते। व्यसनांमुळे व्यक्तिमत्वाचा ह्रास होतो, कुटुंब उद्ध्वस्त होते आणि समाजाची युवा शक्ती क्षीण होते। त्यामुळे व्यसनांना सामाजिक मान्यता नाकारत चला व्यसनांना बदनाम करूया असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने धुळ्यात करण्यात आले। दरम्यान सरत्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील महात्मा गांधी चौकात आयोजित या कार्यक्रमात दारूऐवजी दूध पिण्याचे प्रतिकात्मक आवाहन करत नागरिकांना मसालायुक्त दुधाचे वाटप करण्यात आले। दरम्यान या प्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अविनाश पाटीलसह राष्ट्र सेवा दल तसेच धुळे शहर वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी उपस्थित होते। व्यसनाला बदनाम करण्याची परिस्थिती आज समाजामध्ये आहे, कारण व्यसनाला एक प्रतिष्ठा मिळाली आहे। दुःख किंवा आनंद साजरा करण्यासाठी व्यसन आवश्यक आहे अशा स्वरूपाची मान्यता समाजातल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये निर्माण केली गेली आणि यामध्ये मार्केट ड्रिव्हन इकॉनॉमी आणि राज्य सरकार केंद्र सरकारचं धोरण देखील कारणीभूत आहे। ड्रग्सला जेवढा विरोध आणि नशामुक्त भारत करण्याबद्दलची भूमिका सरकार घेतं, तेवढं दारू म्हणजे अल्कोहोलजन्य व्यसन आणि तंबाखू निकोटीनजन्य व्यसनाच्या बद्दलची सरकारची भूमिका फार नरमाईची आहे। म्हणून महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी असताना देखील ब्लॅकने गुटखा मिळतो। दारूबंदी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये आणि दारू सुरू असणाऱ्या परवानाधारक दुकानांशिवाय अवैध मोठ्या प्रमाणात दारू मिळते। जुन्या वर्ष आज सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना देखील व्यसनाच्या संदर्भात जो उन्माद आहे, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई ज्या पार्ट्या करते त्याच्यामध्ये आपल्या मित्रवर्याच्या आग्रहाने मर्दानगीच्या नावाखाली पहिला दारूचा बिअरचा ग्लास घेतला जातो आणि मग एकदा व्यसनाला सुरुवात झाली की थांबता येत नाही। गुटखा सिगारेट याच्या बाबतीत देखील असंच होतं। म्हणून लोकांना सांगायची गरज आहे, तरुणाईला हे आवाहन करण्याची गरज आहे की चला व्यसनाला बदनाम करूया, दारूचं नाही दुधाचं आहे। आणि आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आम्ही धुळ्यातल्या महात्मा गांधीच्या चौकामध्ये दुधाचं वाटप करून करतो।